आज आपला दौरा निघाला आहे पूनमनगरच्या गार्डनला म्हणजेच मातोश्री मीनाताई ठाकरे उद्यानात. तर नमस्कार मंडळी, मी दीक्षा. कसे आहात सर्व? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर बघा आम्ही गार्डनमध्ये आलोय. मी, नक्षूचे पप्पा, वहिनी, गुड्डू आणि माझा दादा आमच्यासोबत आहे. तर हे गार्डन खूपच सुंदर आहे. खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की मी तुम्हाला या गार्डनचा व्हिडिओ दाखवावा. चला तर मग बघूया सुंदर असं गार्डन आणि इथे काय-काय आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत थोडंफार फोटोज आणि व्हिडिओजद्वारे. या गार्डनमध्ये येण्यासाठी फीस लागते म्हणजे तिकीट असतं तर ₹10 पर पर्सन आहे आणि मुलांचं ₹5 तिकीट आहे. तर एवढं सुंदर असं गार्डन आहे ना, तर तुम्हाला खूप आवडेल. एकदा नक्की व्हिजिट करा. नक्षीला तर लय मज्जा येते. त्याला वर चढायचंय पण चढता येत नाही. तर त्याचा मामा त्याला मदत करणार आता. आणि नक्षू अशा प्रकारे वर चढून जातोय मुलांमध्ये मस्ती करायला. बॉल वगैरे खेळायचा होता. इथे बघा मुलं कशी खेळतात आहेत. नक्ष तर चढलाय आपला वर धावत पडत सुटलाय मस्त. त्याचा दादा तिकडे खेळतोय. त्या मुलीकडे बॉल होता म्हणून ह्या लोकांना पण तोच बॉल हवा होता. त्या बॉलसाठी जरा धडपड चाललेली यांची पण काय त्यांच्या हाती लागला नाही. ते घेऊन निघाली बिचारी. आम्ही तर बॉल वगैरे काय आणलं नव्हतं ह्यांना खेळायला. पण मग नंतर वाटलं की आणायला हवा होता. कदाचित खेळली असती पोरं. तर थोडा वेळ खेळले बॉल नव्हता. पण असंच खेळत होते, धावपळ करत होते, पकडापकडी टाईप. आणि नक्षला बाहेर आल्यानंतर खूप मज्जा येते हां, मस्त पळतो बिचारा. आणि हा गुड्डू बघा, गुड्डूला पण मजा येत होती. छान खेळत होते. एकमेकांना धक्काबुक्की, मारामारी. तर एवढं मोठं गार्डन आहे ना, की एवढ्या वेळा मी गेली आहे इथे. पण एकदाही पूर्णपणे बघितलं नाहीये. असं थोडं-थोडं करूनच बघते. तर आज विचार केलेला व्हिडिओज नाही काढायला जमलेत तरी चालेल. फोटोज तरी मी थोडे-थोडे काढेल आणि व्हिडिओसुद्धा काढलेच मी. इथे कोणी रील्स बनवत होते, कोणी डान्स प्रॅक्टिस करत होते. माझ्या मागे तुम्ही बघू शकतात. या गार्डनमध्ये आपल्याला भारतातील विविध राज्यातील पारंपरिक लोकनृत्ये, जुनी संस्कृती आणि ग्रामीण जीवन दर्शवणारी आकर्षक शिल्पे पाहायला मिळणार आहेत. तर चला सोबत बघूया. इथे आपल्याला चालायला उत्तम दर्जाचे वॉकिंग ट्रॅक्स वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे चालायला एकदम कम्फर्टेबल. कोणी म्हातारे जरी असले तरी कम्फर्टेबल असतील ते. या गार्डनमधला एक भाग दिव्यांग मुलांसाठी खास डिझाइन केला आहे. तिथे रॅम्प, रेलिंग, ब्रेल, साइन पोस्ट आणि व्हीलचेअरसह खेळता येणारे पाळणे उपलब्ध आहेत. हे गार्डन आहे ना शिल्पग्राम या थीमवर आधारित असल्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी ना यांनी मस्त छोटे-छोटे किल्ले इथे दर्शवले आहेत आपल्याला. तर आपण बघू शकतात. हे बघा किती सुंदर. या गार्डनमध्ये ही बघा जुन्या काळातील म्हणजे गावची हुबेहूब रचना केलेली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना शेतकरी आणि त्यांचे बैल वगैरे दाखवले आहेत. कामात व्यस्त असलेले कुंभार, लोहार, सुतार आणि चांभार दाखवलेले आहेत. काही ठिकाणी तर गावात ग्राहकांशी संवाद साधतात आहे न्हावी आणि सराफ दुकानदार असं सुद्धा दाखवलेलं आहे. आणि जे आपल्या भारतात प्रसिद्ध लोकनृत्य आहेत त्याबद्दलही थोडी माहिती दिली आहे. जसं रंगबेरंगी शिल्पे उभारली आहेत तिथे त्यांनी. इथे आल्यानंतर ना इथून घरी परत जाऊच वाटत नाही. म्हणजे एवढं छान वातावरण, एवढं मोकळीक असते ना, खरंच सांगू नाही शकत. आणि एवढं मोठं आहे की असं गर्दी वगैरे तर वाटत नाही. कारण की सर्वजण एक अशी पर्सनल जागा बघून बसू शकतात. तुम्ही बघू शकतात आहे की गर्दी खूप होती कारण संडे होता. संडेला गेलेलो ना आम्ही गार्डनला तर पण तरीसुद्धा आम्ही म्हणजे असं जास्त गर्दीत दिसून येत नव्हतो. इथे बसण्यासाठी आहे ना आपल्याला छान असे आकर्षक शेड्स बनवलेले आहेत. म्हणजे बसायला जरा कम्फर्टेबल आणि छान वाटतं. तिथे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे ना हे म्युझिकल फाउंटेन असतं, लेझर शो. म्हणजे त्या गार्डनच्या मध्यभागी असतो. तिथे संध्याकाळच्या वेळी ना मस्त गाणे लावतात आणि रंगीबिरंगी फाउंटेन असतात. खूप भारी वाटतं. पण आम्ही जेव्हा पोहोचले ना तेव्हा तो संपला होता. अर्धा तास असतो. आम्ही पोरांना चारत बसलेले म्हणून मग आम्हाला उशीर झाला. पण तुम्ही बघू शकता थोडासा व्हिडिओ आहे. किती छान दिसत होता आणि संध्याकाळच्या वेळी तर
मग चालून खूप थकले, तर म्हटलं की चला आता जाऊया घरी. असं म्हटलं, पण काय नाही गेले लगेच. थांबले जरा तिथे. नक्षू आणि गुड्डूला परत खेळायचं होतं. तर बघा तुम्ही आता व्हिडिओ तुम्हाला समजेल. ह्याला तर चालायचं नव्हतं गुड्डूला. उचलून घे आणि त्याला दुसऱ्यांकडे जायचं नव्हतं. म्हणजे त्याचेच पप्पा हवे होते. पण आज नक्षूला त्याचा मामाच हवा होता उचलून घ्यायला. तर नंतर मग इथे नक्षू खेळायला लागला. एवढं सगळं फिरल्यानंतर सुद्धा नक्षूला मस्त एनर्जी होती. कारण तो त्याला काय उचलूनच घेऊन फिरत होते आणि मुलं बघा किती गर्दी आहे बापरे! आणि नक्षूला मला हा इथला डायपरवाला झोका खूप आवडतो. तर ह्याच्यात बसल्यानंतर नक्षू मस्त डुलक्या देतो. त्याला झोप येते बघा. किती भारी वाटतंय आणि याला उतरायचं पण नसतं आणि दुसऱ्याला बसून पण द्यायचं नसतं. पहिला तर लय घाबरायचा, आता नाही घाबरत. म्हणून जरा बरं वाटतं असं. न्यावंसं वाटतं याला कुठेही. नाहीतर पहिला मला कंटाळा यायचा. आणि गुड्डूला झोक्यात भीती वाटते म्हणून तो बाकी सर्व खेळत होता दुसरीकडे. पोरांनी छान खेळावं, मस्त त्यांनी एन्जॉय करावा म्हणून आम्ही लोकं बाहेर जातात संडे. तर असंच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत राहू. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ना, की हे गार्डन ना बुधवारी बंद असतं. मेंटेनन्ससाठी कदाचित. बाकी सर्व दिवस ते चालू असतं. फक्त बुधवारचं बंद असतं. तेवढं जरा बघून जावा. आणि मी तर म्हणते, की नक्कीच या गार्डनला व्हिजिट करा. खूप म्हणजे खूपच छान आहे. बघा तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला समजलंच असेल. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.